नमस्कार सगळ्यांचं मीडिया भारत न्यूज मध्ये मनापासून स्वागत. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की विचारांचं वादळ तमाम भारतीय जनतेला, दुर्लक्षित, वंचित, बहुजन जनतेला ज्यांनी अस्मिता प्राप्त करून दिली, ज्यांचं अस्तित्व खरं तर ज्या महामानवामुळे उजळलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज कवितेतला भीमराव या शीर्षकाअंतर्गत कवी संमेलन इथे आपण सगळे ऐकणार आहोत. महाराष्ट्रातली महत्वाची लिहिती मंडळी आजच्या या कवी संमेलनात सहभागी झालेली आहे. आरंभीत सगळ्यांना सस्नेह जय भीम. आपण कार्यक्रमाला, आजच्या कवी संमेलनाला सुरुवात करूयात. वामनदादा म्हणतात की काय सांगू तुला भीम माझा कसा होता, काय सांगू तुला भीम माझा कसा होता, 7 ठिगळांच्या बंडीचा भीम माझा खिसा होता. मला वाटतं आज विचारांचं वादळ घेऊन जगणाऱ्या प्रत्येक लिहित्या हातासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक खिसा आहे. कवितेतला भीमराव या कार्यक्रमात नाशिकहून डॉक्टर सुदाम राठोड इथे जोडलेले आहेत. सुदामजी, तुमचं मनापासून स्वागत. कल्याणातून सोनाली जाधव आहेत. सोनाली, तुमचंही मनापासून स्वागत. नवी मुंबईतून जितेंद्र लाड आहेत. जितेंद्र, आजच्या या कार्यक्रमात स्वागत. उल्हासनगर मधून सुरेखा पैठणे आहेत. सुरेखाजी, तुमचंही आजच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत. आणि मुंबईतून कविता मोरवणकर आहेत. ही सगळी महत्वाची आजची मंडळी. कविता, तुमचंही स्वागत. आज आपण या सगळ्या कवींच्या लेखणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशा प्रकारे आहेत हे त्यांच्याकडून ऐकणार आहोत. मी सर्वप्रथम कवी जितेंद्र लाड यांना विनंती करते. कवी जितेंद्र लाड, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? जितेंद्र लाड हे आजच्या घडीतले खरं तर महत्वाचे कवी आहेत. एक पहाडी आवाजात आणि कायम त्यांच्या गेय कविता आपण ऐकत असतो. जितेंद्र, आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात तुम्ही तुमच्या कवितेने करावी. सर्वांना नमस्कार. मेंदूत पुस्तकांना स्थान दिलं की आपण निशस्त्र असल्याची भीती वाटत नाही, हा विचार ज्या महामानवाने आपल्यात रुजवला त्या महामानवास या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन. आणि त्यांच्याच विषयीची एक कविता. जन्मभर सोबतीला तुझी सावली साथीला, जन्मभर सोबतीला तुझी सावली साथीला, नवा उजेड होऊन भीम जागला रातीला, ओ भीम जागला रातीला, नवा उजेड होऊन भीम जागला रातीला, ओ भीम जागला रातीला, बाबारानी मातीत गेला पेरुनी आबळ, बाबारानी मातीत गेला पेरुनी आबळ, बहुजनाच्या हिताची फुलारली चळवळ, थेंबा थेंबानी जपल कोंब फुटल्या पातीला, थेंबा थेंबानी जपल कोंब फुटल्या पातीला, नवा उजेड होऊन भीम जागला रातीला, तुझ्या काळजाचा वसा आम्ही गिरवावे धडे, तुझ्या काळजाचा वसा आम्ही गिरवावे धडे, आपुल्याच माणसाचे बाबा उरीवर खडे, पीक जातीच माजल नासवल जमातीला, पीक जातीच माजल नासवल जमातीला, नवा उजेड होऊन भीम जागला रातीला, तिळा कपाळी लावून तुला वाटून घेतल, तिळा कपाळी लावून
तुला वाटून घेतल समतेला लाथाडून सार लाटून घेतल सारे बेईमान घोडे सारे बेईमान घोडे नाचतात वरातीला नवा उजेड होऊन भीम जागला रातीला तुझ एकच सांगन तुम्ही नेकीन नांदारे माणसानो माणसाच घर एकीन बांधारे तुझ एकच सांगन तुम्ही नेकीन नांदारे माणसानो माणसाच घर एकीन बांधारे साऱ्या विषारी मनाची नाती नीतीने सांधारे माणसाच्या कामी येतो माणसाचा हा खांदारे उजळण शिकविल तूच पेट त्या वातीला उजळण शिकविल तूच पेट त्या वातीला नवा उजेड होऊन भीम जागला रातीला भीम जागला रातीला. वा 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 वा, क्या बात आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून दादरला चैत्यभूमीला जनसागर लोटलेला असतो. आजही अनेक लोकांचे अश्रू चैत्यभूमीला गेल्यानंतर अनावर होतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्थानच सगळ्या भारतीयांच्या मनामध्ये इतकं महत्वाचं आहे की लेखणी आणि विचार यांची सांगड या महामानवाने आपल्याला घालून दिली. आणि जितेंद्र, नेहमीप्रमाणे तुम्ही काय म्हणू तडफदार अशी कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. डॉक्टर सुदाम राठोड नाशिकहून जोडलेले आहेत. आपल्यात कुणी युद्धखोर नव्हते हा त्यांचा चर्चेत असलेला कविता संग्रह. सुदाम, मला आठवतंय तुमची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरची कविता काही वर्षांपूर्वी जेव्हा युट्यूब वगैरे माध्यम सगळे आपल्यासाठी नवीन असायची त्यावेळेला बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करत असताना आणि एकूणातच तो सगळा माहोल होता आणि ती तुमची कविता फारच तेव्हा चर्चेत होती, लोकप्रिय झालेली ती कविता होती. तुम्ही नेहमी तुमच्या बोलण्यातून किंवा लेखणीतून बाबासाहेबांचे विचार उजागर करत असता आणि कृतज्ञता त्यांच्या प्रती तुम्ही व्यक्त करत असता. आज कोणती कविता सादर करणार आहात? आज तुझ्या शिवायच्या या 67 वर्षात ही कविता मी सादर करणार आहे. ही कविता खरं तर मागच्या वर्षी मी 6 डिसेंबरला म्हटलेली होती, परंतु मग ती प्रकाशित वगैरे कुठं झालेली नव्हती आणि फार लोकांपर्यंत पण पोहोचलेली नव्हती. जशी ज्या कवितेचा उल्लेख तू केला तर ती कविता खूप लोकांपर्यंत पोहोचली, पण ही मात्र पोहोचलेली नव्हती. म्हणून ज्या माध्यमातून आणि या सगळ्या माध्यमातून ही कविता सगळ्यांपर्यंत पोहोचते याचा मला मनस्वी आनंद आहे. तर करू मी सादर? अगदी, हो. येस, थँक्यू. सर्वांना जय भीम. कवितेचं शीर्षक आहे तुझ्या शिवायच्या ह्या 67 वर्षात. हे 67 वर्षाचं कोवळ दुःख होत नाहीये म्हातार. हे 67 वर्षाचं कोवळ दुःख होत नाहीये म्हातार. एखाद्या नवजात बाळासारखं ठेवलं आहे उराशी कवटाळून. एखाद्या नवजात बाळासारखं ठेवलं आहे उराशी कवटाळून. ह्या जखमेचं वाढत नाही वय आणि हे रक्तफूल होत नाहीये कधीच मलूल. ह्या जखमेचं वाढत नाही वय आणि हे रक्तफूल होत नाहीये कधीच मलूल. हे दुःख अमर आहे. कॅलेंडरच्या पानांवरून उडून जातात एक एक दिवस. कॅलेंडरच्या पानांवरून उडून जातात एक एक दिवस आणि दर 6 डिसेंबरला हंबरत येतं एक व्याकुळ कोकरू पानावल्या डोळ्यांनी धावत असतं चैत्यभूमीकडे. कॅलेंडरच्या पानांवरून उडून जातात एक एक दिवस आणि दर 6 डिसेंबरला हंबरत येतं एक व्याकुळ कोकरू पानावल्या डोळ्यांनी धावत असतं चैत्यभूमीकडे. जय भीमच्या संजीवक मंत्राशिवाय जागत नाही आमचा कुठलाही दिवस. जय भीमच्या संजीवक मंत्राशिवाय जागत नाही आमचा कुठलाही दिवस.
तुझ्या संमोहक आठवणीशिवाय मावळत नाही आमचा कुठलाही दिवस. तू वाहतो आहेस आमच्यातून निरंतर, तू वाहतो आहेस आमच्यातून निरंतर, तू जातो आहेस आमच्यातून चिरंतन. तू होतास म्हणून तर जिवंत आहोत आम्ही, तू होतास वा. म्हणून तर जिवंत आहोत आम्ही, तू होतास म्हणून तर अनंत आहोत आम्ही. तू नसतास तर काय झालं असतं आमचं. नुसत्या कल्पनेनेही उडतो काळजाचा थरकाप, नुसत्या कल्पनेनेही उडतो काळजाचा थरकाप, नुसत्या विचारांनाही डसतो अस्तित्वाला साप. तुझ्या शिवायच्या या 67 वर्षात फार काही झेललं आहे आम्ही, तुझ्या शिवायच्या या 67 वर्षात फार काही झेललं आहे आम्ही. आम्ही झेलला आहे कित्येक मोसमांचा प्रकोप, आम्ही झेलला आहे कित्येक मोसमांचा प्रकोप. झेलले आहेत मैदानाबाहेर टोलावलेले तिरस्कारांचे चेंडू, घोडा गाढव्यांच्या शर्यती लावून टाळ्या पिटणाऱ्या गर्दीचा उन्माद झेलला आहे. आम्ही झेलला आहे कित्येक मोसमांचा प्रकोप, झेलले आहेत मैदानाबाहेर टोलावलेले तिरस्कारांचे चेंडू, घोडा आणि गाढव्यांच्या शर्यती लावून टाळ्या पिटणाऱ्या गर्दीचा उन्माद झेलला आहे. 2 रुपये किलो गव्हा तांदळाच्या तराजूत तोलला जाणारा अपमान झेलला आहे आणि गुणवत्तेच्या प्रचंड युक्तिवादातले नालायकीचे आरोपही झेलले आहेत. 2 रुपये किलो गव्हा तांदळाच्या तराजूत तोलला जाणारा अपमान झेलला आहे आणि गुणवत्तेच्या प्रचंड युक्तिवादातले नालायकीचे आरोपही झेलले आहेत. आम्हाला कळत नाही की कोणत्या सत्तेच्या रथावर आरूढ होऊन आम्ही कोणत्या गुलामांचे तांडे हाकत आहोत. आम्हाला कळत नाही की कोणत्या सत्तेच्या रथावर आरूढ होऊन आम्ही कोणत्या गुलामांचे तांडे हाकत आहोत. आम्ही कुणाच्या हातातून अमृताचे प्याले हिसकावून त्यात विष कालवत आहोत. आम्ही कुणाच्या हातातून अमृताचे प्याले हिसकावून त्यात विष कालवत आहोत. आमच्याकडे तर काहीच नव्हतं, आमच्याकडे तर काहीच नव्हतं शिवाय तुझ्या दिशादर्शक मायाळू बोटांच्या. जमीन नव्हती, जुमला नव्हता, शोक करावा असा कुणी आपला नव्हता. जमीन नव्हती, जुमला नव्हता, शोक करावा असा कुणी आपला नव्हता. गाव सोडून शहरातही नंगेच आलो होतो, गाव सोडून शहरातही नंगेच आलो होतो. तर शहरानेही कचऱ्यासारखं लुटून दिलं एका कोपऱ्यात, नि उभारली आणखी एक नवी गावकूस. तर शहरानंही कचऱ्यासारखं लोटून दिलं कोपऱ्यात, नि उभारली आणखी एक नवी गावकूस. आम्ही उपसलं शहराचं गू आणि मूत, आम्ही उपसलं शहराचं गू आणि मूत. उपसल्या नाल्या, गटारी आणि माणसांची मनेही. रस्ते झाडले, घरोघरी भांडे घासले, रस्ते झाडले, घरोघरी भांडे घासले. आम्ही झुंजत राहिलो आला दिवस निव्वळ तगून राहण्यासाठी, परिस्थितीच्या कढईत लाह्यासारखे तडतडलो. आम्ही झुंजत राहिलो आला दिवस निव्वळ तगून राहण्यासाठी, परिस्थितीच्या कढईत लाह्यासारखे तडतडलो. हजारदा चढलो, पडलो, गडगडलो. पुस्तकांची पानं पचवून झालो लाह्यांसारखेच पांढरे धोट. पण तुझी शपथ घेऊन सांगतो, कुणाच्याही मुंडक्यावर पाय देऊन उभारलं नाही माथ्यावरचं छत. पण तुझी शपथ घेऊन सांगतो, कुणाच्याही मुंडक्यावर पाय देऊन उभारलं नाही माथ्यावरचं छत. कुणाच्याही गळ्याला सुरा लावून छिनले नाहीत कुणाच्याच तोंडाचे घास. कुणाच्याही गळ्याला सुरा लावून छिनले नाहीत कुणाच्याही तोंडाचे घास. आज आमच्याकडे जे काही आहे ते सगळं आमच्या घामाचं आहे. आज आमच्याकडे जे काही आहे ते सगळं आमच्या घामाचं आहे, ते आमच्या कष्टाचं आहे. तरीही आमच्या उतल्या मातल्याच्या दंतकथा पसरवल्या जातात कानोकानी. तरीही आमच्या उतल्या मातल्याच्या दंतकथा पसरवल्या जातात कानोकानी. आमच्या रिव्हर्स जातीवादाच्या अफवा पसरवल्या जातात अधोगामी. आणि ओतलं जातं आमच्याच माथ्यावर साऱ्या भांडवली अनिष्ठाचं गढूळ पाणी. आणि ओतलं जातं आमच्याच माथ्यावर साऱ्या भांडवली अनिष्ठाचं गढूळ पाणी. आम्ही जाणतो आहोत संघटित संघर्षाचा अर्थ, आम्ही जाणतो आहोत संघटित संघर्षाचा अर्थ. आम्ही जाणतो आहोत लढण्याचा सम्यक बुद्धार्थ. आम्हाला आता कुणाशीही भांडण्यात इंटरेस्ट नाहीये. आता आम्हाला कुणाशीही भांडण्यात इंटरेस्ट नाहीये. आम्हाला आता कुणाशीही तंडण्यात इंटरेस्ट नाहीये. आता आम्हाला कुणाशीही भांडण्यात इंटरेस्ट नाहीये. आता आम्हाला कुणाशीही तंडण्यात इंटरेस्ट नाहीये. आम्ही चाललो आहोत वेगानं तू दाखवलेल्या वाटेवरून. आम्ही चाललो आहोत आता वेगानं तू दाखवलेल्या वाटेवरून.
माहिती है कि मंजिल अभी दूर है बहुत, माहिती है कि मंजिल अभी दूर है बहुत, पर अभी ठहरने को वक्त भी कहाँ है, पर अभी ठहरने को वक्त भी कहाँ है. धन्यवाद. जय भीम. क्या बात आहे सुदाम, फारच सुंदर. आज खरं तर कुठलंच क्षेत्र नाहीये जिथे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फॉलो केल्याशिवाय पुढे जाता येतं, बरोबर की नाही. सुदामची कविता आधी मी ऐकली होती, जी ज्याचा मगाशी मी उल्लेख केला, ती ऐकत असताना असंच शांत होतो आपण, एक अस्वस्थता सतत येते. आणि आताही त्याची कविता ऐकत असताना एकीकडे ताकदीने त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्याच्या जगण्याला एकूणच कसा वेढून आहे तो त्याने मांडण्याचा प्रयत्न केलाय. सोनाली जाधव कल्याणातून या कवी संमेलनात आहेत. सोनाली, मी तुम्हाला विनंती करेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी तुमची कृतज्ञता तुम्ही कवितेतून व्यक्त करावी. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्यांना अभिवादन म्हणून मी माझी एक छोटीशी कविता या ठिकाणी सादर करते. कविता घेते. भर दुपारी कडकडत्या उन्हात रस्त्यावर एक म्हातारा कोरड्या ठिक्कर नळापाशी शोधत होता पाणी. भर दुपारी कडकडत्या उन्हात रस्त्यावर एक म्हातारा कोरड्या ठिक्कर नळापाशी शोधत होता पाणी. त्याच्या रखरखीत हातावर नाहीच पडला पाण्याचा एकही थेंब. त्याने समोर नजर टाकली एक जण बाटलीतून घटाघटा पीत होता पाणी. त्याने समोर नजर टाकली एक जण बाटलीतून घटाघटा पीत होता पाणी. आता तृप्त तहान अतृप्त तहानेला देत होती बगल. तत्क्षणी एका लेकीने हे दृश्य पाहून आपल्या जवळची मिनरल वॉटर बॉटल एका हाताने म्हाताऱ्याच्या पुढे करत दुसऱ्या हाताने बंद केले महाडचा मुक्ती संग्राम हे पुस्तक. तत्क्षणी एका लेकीने हे दृश्य पाहून आपल्या जवळची मिनरल वॉटर बॉटल म्हाताऱ्याच्या पुढे करत एका हाताने बंद केले महाडचा मुक्ती संग्राम हे पुस्तक. तिला आठवला असणार वळचणीला असलेला आपला इतिहास. तिला आठवला असणार वळचणीला असणारा आपला इतिहास. घोटभर पाण्यासाठी नव्हे तर आम्ही आहोत जिद्दी माणसं याचसाठी आपल्या बापाने केलेला पाण्याचा संघर्ष. बा भीमा तुझी क्रांती आजही पुढच्या पिढ्यांपर्यंत वृद्धिंगत होते. बा भीमा तुझी क्रांती आजही पुढच्या पिढ्यांपर्यंत वृद्धिंगत होते आणि होईल ही पृथ्वी नामशेष होईपर्यंत. धन्यवाद सर्वांना. वा 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 वा. सोनाली, फारच छान. सोनाली मुंबईतल्या एका महाविद्यालयात मराठी विषयाचं अध्यापन करतात आणि वेगळ्या पद्धतीची कविता त्या नेहमीच लिहित आलेल्या आहेत. खर तर स्त्री पुरुष समानता वगैरे याच्याही पलीकडे जाऊन माणूस म्हणून ज्यांनी जगणं आपल्या तळहातावर ठेवलं ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रत्येकाच्या मनात बाबासाहेबांच्या विषयी एक आपुलकी, जिव्हाळा, एक घनिष्ठ नातं त्यांच्या सोबतचं आहे, जे खऱ्या अर्थाने विचारांशी जोडलेलं आहे असं आपण म्हणतो, जे समतेशी जोडलेलं आहे, जे स्वातंत्र्याचा अर्थ आपल्याला नेमकेपणाने सांगतं. कविता मोरवणकर आपल्या सोबत आहेत. कविताचा नुकताच उद्याचा दहशतगर्द अंधार हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. कविता, मी तुम्हाला विनंती करेन की आपली एक कविता सादर करावी. सर्वांना सविनय जय भीम. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून मी एक कविता सादर करते. कवितेचं नाव आहे गारुड. गारुड कवितेचं नाव आहे. उभ्या आयुष्याचा अंधार दूर करून प्रकाशाच्या मखमली वस्त्राची ऊब तूच देऊ केलीस इथल्या तमाम शोषितांच्या ओंजळीत. उभ्या आयुष्याचा अंधार दूर करून प्रकाशाच्या मखमली वस्त्राची ऊब तूच देऊ केलीस इथल्या तमाम शोषितांच्या ओंजळीत. तुझ्यामुळेच तर उगवलाय हा तेजूवलयांकित सूर्य माझ्या वस्तीत. विषमतेच्या अंगणात उभं राहून तू गात गेला समतेचं गाणं. विषमतेच्या अंगणात उभं राहून तू गात गेला समतेचं गाणं. पराजयाच्या वेदना अंगावर लिहू नये तू जगण्याची जिगीषा सोडली नाहीस कधी. मलाही बदलायला लावलीस माझी परंपरागत विचारसरणी. इतका तुझा विचार सर्वांगीण.
वा. दगडापुढे जोडलेल्या हातांना तूच दाखवलास मानवतावादी मार्ग. दगडापुढे जोडलेल्या हातांना तूच दाखवलास मानवतावादी मार्ग. मीही होत गेले प्रवाहित विरोधाची सीमारेषा पार करत. तू शिक म्हणालास, मी शिकत गेले. तू संघटित व्हा म्हणालास, मी शब्दांना संघटित केलं. तू शिक म्हणालास, मी शिकत गेले. तू संघटित व्हा म्हणालास, मी शब्दांना संघटित केलं. तू संघर्ष करा म्हणालास, मी शब्दांची शस्त्र केली. मी रक्तविरहित क्रांतीच्या उंबरठ्यावर गिरवत गेले आ ई. माहित नाही मला कधी उगवतील त्यावर सम्यक क्रांतीची फुलं. माहित नाही मला कधी उगवतील त्यावर सम्यक क्रांतीची फुलं. कुठपर्यंत चालेल हा व्यक्त अव्यक्ततेचा संघर्षमय प्रवास. एवढं मात्र नक्की तुझं बोट धरून चालताना आदिम संस्कृतीच्या पाऊलखुणा मी कायमच्या पुसून टाकल्यात. एवढं मात्र नक्की तुझं बोट धरून चालताना आदिम संस्कृतीच्या पाऊलखुणा मी कायमच्या पुसून टाकल्यात. मी एका चिरकालीन शांततेनं गच्च भरून गेलाय मनाचा कोपरा. उगाच नाही हे आंबेडकर नावाचं गारुड घेरून आहे साऱ्या जगाला. उगाच नाही हे आंबेडकर नावाचं गारुड घेरून आहे साऱ्या जगाला. जय भीम. क्या बात आहे कविता. अगदी अगदी खरं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचं गारुड हे आपल्या सगळ्यांच्या जगण्याला अगदी घेरून आहे. आणि रोजच्या जगण्यात साध्या काय म्हणूयात छोट्या छोट्या नियम कायद्यांमधून सुद्धा आपण जेव्हा जात असतो तेव्हाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला पदोपदी तिथे जाणवत असतात. कवी अरुण गवळी यांची कविता मला इथे सांगण्याचा किंवा सादर करण्याचा मोह होतोय. तो एका त्यांच्या कवितेत असं म्हणतात की मी जेव्हाही तुझ्या पुतळ्याच्या पायथ्याशी येतो मला दिसते केवळ तुझे बोट मी त्या बोटाच्या भूमिती पलीकडे विस्तारत चाललेली वहिवाट. पण क्षितिजाच्या गूढ रेषेला भेदणारे तुझे बोट कुठल्याही वर्तुळाला भेदू शकते या सिद्धांतावर विश्वास ठेवून पुढे गेलेल्या पिढीचे पाय कुठे आहेत. मला तुझ्या बोटावर वीज पेलल्याचे दिसते. मला तुझ्या बोटावर वीज पेलल्याचे दिसते. त्या विजेने करपलेली बांडगुळं दिसत आहेत. तरीही करपल्या बांडगुळांच्या बुरशीची काजळी तुझ्या वहिवाटीवर चालणाऱ्या पायांना माखू लागलीये बाबा. तुझ्या बोटाचा आधार घेतलेल्या चिमण्यांच्या घारी झाल्या. तुझ्या बोटाचा आधार घेतलेल्या चिमण्यांच्या घारी झाल्या. काहींचे गरुड झाले. पण आभाळाला गवसणी घालणाऱ्या गरुड घारींना तुझे बोट दिसत नसेल का बाबा. पण हिरमुसू नका इतक्यात. त्या बोटाशी रेंगाळणारी हजारो पाखरे पाहिलीत मी आज. त्या कुणालाही हिरे नकोत. ती दोन्ही हातात असलेल्या गारगोट्यातून पाडू पाहता आहेत फक्त ठिणगीची वाट. त्यांना जाळायची आहेत अजून असंख्य वर्तुळे. त्यांना पुसायच्या आहेत क्षितिज रेषा. त्यांना आखायचंय केवळ एकच वर्तुळ आलम दुनियेला सामावणार. त्यांना आखायचंय केवळ एकच वर्तुळ आलम दुनियेला सामावणार. कवी अरुण गवळींची ही कविता. सुरेखा पैठणेचा जेव्हा ती बोलू लागते हा कविता संग्रह नुकताच प्रकाशित झालेला आहे. आणि सुरेखा मी तुमच्या कविता संग्रहाच्या प्रकाशनाला आले होते. फार देखणा असा कविता संग्रह आणि त्याचा प्रकाशन समारंभ झाला होता. आणि नुसताच बाह्य स्वरूपात नाही म्हणत तर विचारांची काय म्हणूयात त्याला एक भक्कम अशी पायाभरणी होती त्याच्यात. आणि मुळातच आंबेडकरी विचारांचा उहापोह प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने खरं तर आम्हाला सगळ्यांना ऐकता आला होता. सुरेखा उल्हासनगर मध्ये राहतात आणि माझ्या माहितीप्रमाणे अगदी बालपणापासूनच त्या चळवळीशी जोडलेल्या आहेत. आंबेडकरी विचार अगदी कुटुंबात घरातूनच वडिलांपासून त्यांच्यापर्यंत शिकत आलेला आहे. त्यामुळे निश्चितच सुरेखाच्या कवितेतून तो येणं हे अपरिहार्य आहे. सुरेखा कविता. सगळ्या कवी मित्रांना जय भीम.
हा इतका सुंदर उपक्रम घेतला आणि त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना सामावून घेतलं, त्याबद्दल खरं तर मीडिया भारतचे आभार मानले पाहिजे. कवितेतला भीमराव ह्या इतक्या वेगळ्या उपक्रमासाठी. तर कविता घेते. कवितेचं शीर्षक आहे माणूस असण्याच्या कथा. किड्या मुंगीला साखर घालणारा इथला सहिष्णू धर्म, नाकारात राहिला इथल्याच माणसाला त्याचे माणूसपण आपल्या सनातनी काव्याने. वारीतून, दिंडीतून, शेतातून, वाडीतून, वस्तीतून, शहरातून, झोपडपट्टीतून वगळत राहिला त्याच्या माणूस असण्याच्या कथा. बांधत राहिला वेगळा पायवटा इथल्याच माणसांसाठी. लपवीत राहिला इतिहासाचा कोपरा न कोपरा, मानवतेला लागलेली ही भेग उघडी पडू नये म्हणून. ह्या धर्माच्या भयान अंधाऱ्या गुहेत डांबला गेला तुकोबा, चिनला गेला चोखोबा. चोख्याची महारी बोंबलून सांगू लागली तर तिलाही चावडी समोर आणले ह्याच सनातनी धर्माने. हा धर्म जिरला मातीत आणि जिरवत गेला गावकुसा बाहेरच्या वस्त्यांचे अश्रू. हा धर्म जिरला मातीत आणि जिरवत गेला गावकुसा बाहेरच्या वस्त्यांचे अश्रू. हा धर्म मुरवत गेला माणसाच्या अभेद्य तटबंदीत पिढ्यान पिढ्यांचे हतबल बळी मुर्दे. हा धर्म मुरवत गेला माणसाच्या अभेद्य तटबंदीत पिढ्यान पिढ्यांचे हतबल झालेले बळी मुर्दे. हा धर्म सांगू लागला अंधाराच्या गुजगोष्टी. हा धर्म सांगू लागला अंधाराच्या गुजगोष्टी. मग गावकुसा बाहेर अंधारच वस्तीला आलेला. मग गावकुसा बाहेर अंधारच वस्तीला आलेला. उजेड पिऊ नका, उजेड मागू नका, उजेड मागेल त्याचे डोळे फोडले जातील. उजेड पिऊ नका, उजेड मागू नका, उजेड मागेल त्याचे डोळे फोडले जातील. उजेड मागेल त्याची जीभ छाटली जाईल. उजेडाचे भय वस्त्यांवर शतकानुशतके दाटून होते. उजेडाचं भय स्वस्त्यांवर शतकानुशतक दाटून होतं. ह्या शतकाचे अंधार भय दूर सारायला हवा होता स्वयंप्रकाशी प्रकाश गोळा. ह्या शतकांचे अंधार भय दूर सारायला हवा होता स्वयंप्रकाशी प्रकाश गोळा. इथले निस्तेज कळाहीन डोळे वाट पाहत होते प्रकाशाची. हे महासूर्या तुझ्या येण्याने आम्ही उजेडात आलोय. हे महासूर्या तुझ्या येण्याने आम्ही उजेडात आलोय. हे महासूर्या तुझ्या प्रकाश किरणाने आम्ही उजळून निघालोय. हे महासूर्या तुझ्या प्रकाश किरणाने आम्ही उजळून निघालोय. जय भीम. वा वा, फारच सुंदर सुरेखा. महासूर्याच्या येण्याने आपण कसे उजळून निघालेलो आहोत हे आपल्या कवितेतून दिसतंय. हे कृतज्ञता बाबासाहेबांच्या विषयी व्यक्त करत असताना शब्दा शब्दाला कशी धार प्राप्त होऊ शकते हे सगळ्यांच्याच कविता ऐकताना इथे लक्षात येते. खर तर सगळ्याच शाहीर कलावंतांनी, जलसाकारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार गावोगावी खेड्यापाड्यांमध्ये पोहोचवले. आजही ते कार्य अविरतपणे सुरू असलेलं आपल्याला दिसतं. कविता ही तर निश्चितच बाबासाहेबांच्या विचारांना आदरांजली अर्पण करणारी, त्यांना अभिवादन करणारी, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणारी, त्यांचे विचार सगळीकडे पोहोचवणारी अशी एक महत्वाची कृती राहिलेली आहे. मला नेहमी आज सगळा कोलाहल बघत असताना, हा आजचा भोवताल बघत असताना, ही सगळी जी काही तंत्रज्ञानाची काय म्हणूया, या तंत्रज्ञानाच्या रेटारेटीत आपण अडकलेलो असताना अरुण काळे नावाचा एक कवी, त्यांची कविता मला कायमच जवळची वाटत आलेली आहे आणि ती या काळाला कशी समरूप आहे हे मला या कवितेतून निश्चितपणे इथे सांगायला आवडेल. ते असं म्हणतात, तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा, तू मदरबोर्ड माझ्या संगणकाचा आणि मल्टीमीडिया कीबोर्ड. हा संगणक, ही मेमरी आणि अपडेटेड प्रोग्रामही तूच दिलेला. पोरग हरवू नये म्हणून बाप रस्त्यावर जाऊन उभा राहतो, तसा तू पुढे आलास 21व्या शतकात आमच्याही आधी. तुझे समकालीन महापुरुष जाऊन बसलेत इतिहासाच्या पुस्तकात सिनियर सिटीजन सारखे, एकमेकांच्या प्रकृतीच्या चौकशा करत. तू फक्त फिरतो आहेस 12 हत्तींचं बळ घेऊन, रस्त्यातून, मैदानातून, गरिबांच्या झोपड्यांतून, विद्वानांच्या चर्चा आणि दुखावलेल्या विवादातून, कायदे कानून, विद्या आणि विद्यापीठातून.
नाटक, गाणी, सिनेमा आणि साहित्य संमेलनातून. पुन्हा पुन्हा उठवायला येतोस कवितातून. आता या आयटीच्या युगात दलितांना डिलीट करण्यासाठी नवनवीन सॉफ्टवेअर येत आहेत. आता या आयटीच्या युगात दलितांना डिलीट करण्यासाठी नवनवीन सॉफ्टवेअर येत आहेत आणि खराब करण्यासाठी सोडले जात आहेत विषाणू. तरीही तुझी अँटीव्हायरस खबरदारी करतेय त्यांना पुन्हा पुन्हा पराभूत. दुनिया पार इकडची तिकडं झाली. प्रचंड वेगानं बदललं जातंय सर्व काही. पण ज्या बदलासाठी तू खपलास ते व्हायचे आहेत अजून पूर्णपणे. उफारट्या रीतीनं सोडवली जात आहेत गणित. माणसाला वस्तू म्हणून उभं केलं जातंय. आता ही लढाई येत आहे निर्णायक टप्प्यात. स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी दुसऱ्याचं स्वातंत्र्य खत्म करणारे साले हे लोकशाही जननीवाले दुलांगे. आपलं त्यांच्यावर फार प्रेम, पण आपल्या कल्याणाचं राज्य निघालेत ते मोडीत काढायला. आणि हे माहिती तंत्रज्ञानाचं कोलीत सापडलंय माकडांच्या हातात.